यात्रांमधले किंवा जे विदर्भ साईडचे प्रोग्राम्स आहेत ना ते आम्ही नाही घेत. आमच्या बऱ्याच निर्मात्यांनी सरळ त्याच्यावर बंदी आणली की आम्ही विदर्भ साईडला कार्यक्रम नाही करणार, कारण त्यांना ही लावणी नको आहे. बरं. त्यांना तीच हवी आहे जी मी तुला आता सांगितली, नेटच्या साड्यांमधली केस मोकळे ठेवून डीजे लावायचा. त्यांना ढोलकी आणि लाईव्ह शो पण नको आहे. डीजे लावा आणि मुलींना उभं करा आणि नाचवा. मग अशी लावणी कशी करणार? म्हणजे किती शो आता मी केले आहेत ना, तर ती लोक म्हणतात नाही 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 आवडलं, असं समोरून बोलतात अगं ऑडियन्स. नाही नाही नाही, जा 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 आज जा, हे असं. म्हणजे विचार कर त्यावेळेस काय होत असेल. म्हणजे चिड पण येते, वाईट पण वाटतं. एवढं सगळं आज चालू असतं ना त्यावेळेस की अरे काय चाललंय हे. म्हणजे आता अजून आम्ही काय करायचं हे जपण्यासाठी? खरं आहे. प्रत्येकाच्या घरात जाऊन तर नाही सांगू शकत ना आम्ही की अशी नाही लावणी अशी असते म्हणून. बरोबर आहे. मग त्याच्यावर कोणीतरी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. तर आमचे निर्माते जे आहेत त्यांनी खूप चांगलं केलं आहे की आम्ही मुंबईचे लावणी कलाकार तिकडे येऊन परफॉर्म नाही करणार, कारण तुम्ही तेवढा मानच नाही देत आणि तुम्हाला ती लावणी बघायचीच नाही जी खरी आहे, जी ऑथेंटिक आहे. ती लावणी बघायचीच नाही तर मग शक्यच नाही, आम्ही नाही करणार. आणि खूप घाणेरड्या हातवारे वगैरे करतात. तर मी तर किती वेळा माईक हातात घेऊन मी कार्यक्रम थांबवलेला आहे की असं नका करू, हे नाही करायला आम्ही आलो आहेत. आम्ही खूप सोफिस्टिकेटेड सगळ्या शिकलेल्या मुली आहेत, चांगल्या घरातून आलेल्या मुली आहेत. ॲज अ करिअर त्यांनी निवडलेलं आहे लावणी. मग असं समोरून जेव्हा प्रतिक्रिया येते ना तेव्हा नकोसं वाटतं त्यावेळेस.